खान हवा की बाण हवा या एका मुद्द्याभोवती परभणीचं राजकारण फिरायचं। पण त्याच राजकारणाला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाण हातात असलेल्या खानला महापौर करून पूर्णविराम दिला। परभणी महापालिकेवर पहिल्यांदाच भगवा फडकला, पण यावेळी या भगव्याला गडद हिरव्या रंगाची किनारे। राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रान उठवलं जात असताना परभणीत मात्र ठाकरेंनी चक्क एका मुस्लिम शिवसैनिकाला शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच महापौर बनवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय जाणकारांना बुचकळ्यात टाकलंय। ही ठाकरेंच्या राजकारणाची नवी सुरुवात असल्याचं म्हटलं जाते। त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये भाजपचा चंद्रपूर पॅटर्न परभणीत का चालला नाही, राज्यात 1400 जागा जिंकल्याने एमआयएमची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंनी परभणीत मुस्लिम महापौर का केला, असं करून एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले आणि यातून ठाकरे कोणत्या नवीन राजकारणाचा श्री गणेशा करू पाहतात, हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी नजर टाकूया आकड्यांवर। परभणी महानगरपालिकेत एकूण 65 जागा आहेत। सत्ता स्थापनेसाठी 33 या जादुई आकड्याची गरज होती। या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवत भाजपला धोबीपछाड दिला। आता बघूयात की महापौर निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली। महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार सय्यद इक्बाल यांना तब्बल 39 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना केवळ 26 मतांवरच समाधान मानावं लागलं। विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेचे मिळून 37 सदस्य होतात, मात्र इक्बाल यांना 39 मतं मिळाली, म्हणजेच 2 मतं फुटून शिवसेनेला मिळाली आहेत। उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे। आता बघूयात की परभणीतील अंकगणित काय सांगते। आता वळूया या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक मुद्द्याकडे, तो म्हणजे नगरसेवकांचे अंकगणित। 65 सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात विविध पक्षांचे मिळून एकूण 30 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेत। हे आकडे बघा। शिवसेनेचे 25 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे आहेत। याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेच्या यशात 50% अधिक वाटा हा मुस्लिम नगरसेवकांचा आहे। एकेकाळी हिंदुत्वाचा हुंकार भरणाऱ्या शिवसेनेच्या यादीत निम्म्याहून अधिक मुस्लिम नगरसेवक असणं आणि त्यांचाच महापौर होणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा बदल आहे। एमआयएमला नो एंट्री। परभणी हे मुस्लिम बहुल शहर आहे, पण इथे एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। मुस्लिम मतदारांनी मतांमध्ये फाटाफूट न होऊ देता थेट काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला स्पष्ट कौल दिलाय। याचीच पोचपावती म्हणून ठाकरेंनी सय्यद इक्बाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली। हे केवळ पद नसून आगामी निवडणुकांसाठी जनाधार मजबूत करण्याची ही चाल आहे। राज्यात एमआयएमचे 125 नगरसेवक निवडून आलेले असतानाच ठाकरेंनी हे पाऊल उचलले। चंद्रपूरमध्ये शिवसेनेने भाजपशी हात मिळवणी केली होती, त्यामुळे काँग्रेस इथे बदला घेईल असं वाटत होतं। पण परभणीत सुरेश वरपुडकर हे भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची स्थानिक ताकद काहीशी विखुरली होती। अशा वेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी हुशारीने काँग्रेसचे स्थानिक नेते बाबाजानी दुराणी आणि सुरेश देशमुख यांच्याशी समन्वय साधला। इथे ठाकरे सेना आणि काँग्रेस यांची निवडणूक पूर्व आघाडी होती, हेही ध्यानात घ्यायला हवं। चंद्रपूरमध्ये काय झालं यापेक्षा परभणीत काय गरजेचं आहे यावर स्थानिक नेत्यांनी भर दिला। परभणीत भाजपशी हात मिळवणी केली असती तर मुस्लिम समाज दुखावला गेला असता आणि त्याचाच फटका आगामी निवडणुकांमध्ये बसला असता, हे ओळखूनच दोघांनीही भाजपला दूर ठेवणंच पसंत केलं। ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले। परभणीत गेल्या अनेक निवडणुकांपासून खान की बाण हा प्रचाराचा मुद्दा होता, पण निकालाने हिंदू प्लस मुस्लिम असं नवं समीकरण मांडलं। याची परतफेड करत ठाकरेंनी परभणीत मुस्लिम महापौर केला। यातून ठाकरेंनी 2 पक्षी मारले आहेत। पहिला पक्षी काँग्रेसची हक्काची वोट बँक आपल्याकडे वळवली। आतापर्यंत मुस्लिम समाज काँग्रेसच्या मागे होता, पण आता त्यांच्या शिवसेनेमध्ये थेट सत्तेचा वाटा दिसू लागल्याने काँग्रेस पुढे मोठं आव्हान निर्माण झाले। दुसरा पक्षी राज्यभरात मेसेज दिला। मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ परभणीतही मुस्लिम समाज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला। आम्ही सर्वसमावेशक आहोत हा मेसेज देऊन ठाकरेंनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं। त्याचवेळी पक्षाचा जनाधारही व्यापक केला। थोडक्यात सांगायचं तर परभणीचा हा काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे, तर ठाकरेंसाठी एक यशस्वी मॉडेल ठरलाय। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी मुस्लिम शिवसैनिकाला महापौर करून योग्य निर्णय घेतलाय का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।